तर हे जे पोस्टर असं बनवू शकतो आपण फोटोशॉपमध्ये एकदम इझिली. तर त्याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी पहिल्यांदा लागणार. एक तर टेक्स्ट यायला पाहिजे, आपल्याला टाईप करायला यायला पाहिजे, लिहायला याच्यावरती. हम्म, आणि हम्म, दुसरी गोष्ट म्हणजे हे जे शेप आहेत हम्म. ते शेप आपल्याला तयार करता आले पाहिजेत. Okay. मग सगळ्यात पहिल्यांदा मी टेक्स्ट कसं टाईप करायचं ते सांगतो फोटोशॉपमध्ये, त्याच्यानंतर शेप बघूया. एकदम इझी आहे टाईप करणं वगैरे. आता वर्डमध्ये वगैरे तुम्ही टाईप करतायच. हो. आता याच्यामध्ये समजा मी न्यू डॉक्युमेंट घेतलं. आता फॉर एक्झाम्पल इंस्टाग्रामवर वगैरे तुम्हाला माहिती आहे की एकतर स्क्वेअर घेतात डिझाईन्स हम्म, किंवा 5:4 रेशोमध्ये हा, घेतात. ते फिट होते हा, इंस्टाग्रामवर. हा. आणि 5:4 जरी घेतला तरी सगळीकडेच फिट होतंय ते, किंवा स्क्वेअर जरी घेतला तरी. मग समजा फॉर एक्झाम्पल आता मी 5:4च एक डॉक्युमेंट क्रिएट करतो, किंवा त्याला जर आपण डबल केलं तर 8x10 इंचेस होणार ते, बरोबर. हम्म, 8x10 इंच का घ्यायचं? क्वालिटी चांगली राहू दे म्हणून. रेझोल्युशन 300 ठेवायचं. कलर मोड RGB, बाकी काही चेंज करायचं नाही. हे न्यू मध्ये जाऊन मी तयार केलं डॉक्युमेंट एक फॉर एक्झाम्पल. तर टेक्स्ट पहिल्यांदा कसं टाईप करायचं हे बघूया आपण. आपण जर इथं आलो, खाली एकदम आलो, तर इथं टीचा एक सिम्बॉल आहे, आयकॉन. हा. याच्यामध्ये जर मी लॉंग प्रेस केलं तर याच्यामध्ये 4 ऑप्शन आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे हॉरिझॉन्टल टाईप टूल, याचाच वापर होतो फक्त आपल्याला. म्हणजे 99% ऑफ द टाइम हेच वापरतात, व्हर्टिकल वापरतच नाहीत. व्हर्टिकल म्हणजे उभं टाईप होते, ते शक्यतो वापरत नाहीत कोण. आणि खालचे दोन आहेत ते टोटली वेगळी कन्सेप्ट आहे मास्किंगची, ते आपल्याला आहे नंतर. आता हॉरिझॉन्टल टाईप टूल म्हणजे नॉर्मल आपलं टाईप करायचं. मग टाईप करण्याच्या दोन मेन पद्धती आहेत. मग कोणत्या पद्धती आहेत? एक तर पहिल्यांदा टाईप टूल आपण घेतलं हॉरिझॉन्टल आणि सिम्पली क्लिक करायचं, सिम्पल जे आपण रेग्युलर करतो ते. मग याचा ऑटोमॅटिक काय होतं, एक लेअर तयार होतो ऑटोमॅटिक टेक्स्टचा. त्याच्यानंतर कलर याचा बदलू शकतो आपण, इथून वरून बदलू शकतो का, हे दिसते का, हे इथून कलर बदलू शकतो आपण, किंवा कॅरेक्टर म्हणून एक पॅनल असतो इथं, याच्यामधून पण बदलू शकतो. जर इथं नसेल कॅरेक्टर पॅनल तर विंडो मध्ये जायचं आणि इथून ऑन करायचं, कॅरेक्टर पॅनल ओपन होते. ठीक आहे. मग आता कलर हे बघा, हे सिलेक्ट केलं, इथं सिलेक्ट करायचं पहिला. असं सिलेक्शन करायचं का माहित आहेच तुम्हाला. हे असं कर्सर यायला पाहिजे, क्लिक करून ड्रॅग केला. आणि चेंज करायचा असेल तर इथं जाऊन तुम्हाला जो कलर पाहिजे तो ठेवू शकता तुम्ही, हे असं. किंवा सिलेक्शन जरी नाही केला तर मूव्ह टूल तर घ्यायचं, मूव्ह टूल जे आपण मूव्ह करतोय वस्तू, ते घेऊन जरी केला तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. चेंज होते बघा, म्हणजे आपण लाईव्ह चेंजेस बघू शकतो याच्यामध्ये, रिअल टाइम चेंजेस. ओके केला की ते हे होणार. ठीक आहे, सिंपल आहे. टेक्स्ट टाईप करणे आणि कलर चेंज करणे हे तर याच्यामध्ये काय आपल्याला जास्त इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर फॉन्ट चेंज करायचा असेल, अजून मी मूव्ह टूलच घेतलंय, मूव्ह टूलच घेऊन याला हे करतो. फक्त मूव्ह टूल घेतल्यानंतर इथे टाईप करता येत नाही आपल्याला. जर टाईप करायचं असेल तर परत टाईप टूल घ्यायचा आणि परत इथं हे कर्सर दोन आहेत ना याच्यामध्ये. जर मी झूम केलं थोडस तर हा एक कर्सर असतो. हा, हे चौकोन दिसतंय का थोडस, हे म्हणजे नवीन लेअर तयार होते, परत नवीन टेक्स्ट तयार झालं बघा. आणि जर मला याच्यामध्ये करायचं असेल एडिट, तर सगळ्यात पहिल्यांदा मला त्या लेअरवर जायला लागणार. हे आता हा लेअर आहे बघा, हा. त्याच्यानंतर कर्सर चेंज होतो बघा असं सिंगल, मग त्याच्यामध्ये चेंज होणार. मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकताय. किंवा समजा मला एका सिंगल लेटरचं कलर चेंज करायचं आहे, तेवढंच सिलेक्ट करायचं, कॅरेक्टर मध्ये जावा का इथं जावा, दोन्ही एकच. त्याच फक्त जसं गुगलचा आपला लोगो आहे, प्रत्येक लेटरचा कलर वेगळा, तसं आपण बनवू शकतो. हे असं. हे लक्षात आलं. याला मूव्ह पण करू शकतो. आणि मूव्ह टूल जरी घेतला तरी कलर चेंज करता येते, पण सिंगल लेटरचा करता येणार नाही. मूव्ह टूलनं सगळंच होणार चेंज. सिंगल लेटरचा पाहिजे असेल तर टाईप टूल घेऊन करायचं. आता याच्यामध्ये समजा मला काय करायचं आहे, वेगळं काहीतरी लिहायचं आहे, तर हेच सिलेक्ट करतो आणि टाईप करतो.
हे असं काय तर टाईप केलं मी, बरोबर. आता याचं साईज जे आहे हे मूव्ह टूलनं पण मी चेंज करू शकतो इथून. ओके. पण याच्यामध्ये साईज किती झाली, एक्झॅक्ट साईज आपल्याला कळणार नाही ना, किती झाली साईज. हा हे जर पाहिजे असेल तर कॅरेक्टर मध्ये इथं असते बघा, इथं 50 पॉईंट्स आहे. हा. पॉईंट्स हे पण युनिट आहे, जसं सेंटीमीटर इंच आहे तसं. आणि याच्यामध्ये जर आपल्याला कंपॅरिझन पाहिजे असेल तर 72 पॉईंट्स इज इक्वल टू 1 इंच असते. 72 पॉईंट्स इज इक्वल टू 1 इंच. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की म्हणजे किती साईज होईल कंपॅरिझन साठी. मग इथून आपण डायरेक्ट चेंज करू शकतो. हे इथं आहे किंवा इथून ड्रॅग करून पण करू शकतो. हे असं क्लिक करून ड्रॅग करायचं इथं, किंवा डायरेक्ट टाईप जरी केला, मला समजा आता 100 पाहिजे तर डायरेक्ट 100 टाईप करायचं, 100 आणि एंटर प्रेस करायचं, तेवढं ते होणार बघा असं. ठीक आहे. मग याच्यामध्ये बेसिक काही ऑप्शन असणार आपल्याकडं कॅरेक्टरमध्ये. साईज तर आपल्याला कॉमनच आहे. त्याच्यानंतर कलर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर बोल्ड पाहिजे असेल तर आहे, जसं वर्डमध्ये आहे तसंच. बोल्ड, इटॅलिक, कॅप्स लॉक, स्मॉल कॅप्स, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट माहित आहे ना तुम्हाला, ते आहे. अंडरलाईन आहे आणि स्ट्राईक थ्रू. वर्डचे सगळे ऑप्शन आहेत बघा याच्यामध्ये. हे जर मी कॅपिटल केलं तर कॅपिटल झालं, इटॅलिक केलं तर इटॅलिक, बोल्ड केलं तर बोल्ड झालं. हे सगळे बेसिक आपल्याला टेक्स्टचे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर जसं वर्ड मध्ये लाईन स्पेसिंग आहे तसंच याच्यामध्ये पण आहे. समजा आता आता हे माझं कर्सर इकडे गेलाय, थोडीशी सेटिंग मी आधी चेंज केली होती त्याच्यामुळे गेले ते. हे काय आपल्याला करायला लागत नाही शक्यतो. साईज कमी करतो थोडस. आता हे टाईप केलं मी, बरोबर. मग हे लाईन स्पेसिंग आपल्याला चेंज करायचं असेल, जसं वर्ड मध्ये असते तसं, तर याच्यामध्ये आहे बघा इथं लाईन स्पेसिंग आता ऑटोमॅटिक आहे, हे आपण चेंज करू शकतो. ते ओव्हरलॅप झालं बघा, किंवा इथं क्लिक करून ड्रॅग करू शकतो आपण, किंवा त्याची शॉर्टकट की पण आहे. जर याला सिलेक्ट केलं सगळ्यांना मी क्लिक करून असं, तर ऑल्ट की प्रेस करायची, ऑल्ट की, आणि अप अँड डाऊन एरो की यूज करायची. आता मी समजा ऑल्ट की प्लस अप केलं तर जवळ जाते बघा ती. मी आता अप एरो की प्रेस करतोय आणि डाऊन केलं तर लाईन स्पेसिंग वाढणार. मग याच्यामधलं कोणतंही वापरू शकता. हे यूज करा किंवा इथून यूज करा, जे आपल्याला सोपं वाटतं ते करायचं. याच्यामध्ये चुकीचं बरोबर का नाही, तिन्ही पण बरोबरच आहे. ठीक आहे. लाईन स्पेसिंग. त्याच्यानंतर हे जे आहे हे दोन आहेत, विड्थ आणि हाईट 100% ठेवायचं, म्हणजे स्ट्रेच होतं. हे जर वाढवला तर स्ट्रेच करायचं नाही शक्यतो, 100%च ठेवायचं. हे हाईट झाली आणि हे विड्थ झालं. आणि हे जे आहे याला कर्निंग म्हणतात. कर्निंग म्हणजे काय, आता दोन प्रकार असतात. एक असते कॅरेक्टर स्पेसिंग किंवा लेटर स्पेसिंग, हे तुम्हाला माहिती आहे, वर्ड मध्ये पण असते ते, म्हणजे लेटरचं स्पेसिंग वाढवायचं. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता मी समजा याच्यामध्येच हे जरा लहान करतो आणि लाईन स्पेसिंग कमी करतो. समजा मी काहीतरी, आता माझं लक्ष फोटोग्राफी, माझं बिझनेस चालू करतोय समजा मी काहीतरी, मी असं टाईप केलं, याला बोल्ड केलं समजा असं, कॅरेक्टर मध्ये जाऊन याला बोल्ड करतो परत. आता याच्यामध्ये मला लिहायचं आहे फोटोग्राफी म्हणून. आता ह्याची साईज मी सिलेक्ट करून लहान करतो. मला साईज एवढीच पाहिजे याची, बरोबर. पण याच्यामध्ये काय झालं, ते मला या विड्थ एवढी पाहिजे, मला याची लक्ष एवढीच. मग याच्यामध्ये मी काय करू शकतो, इथं कॅरेक्टर स्पेसिंग आहे बघा, हे VA असं लिहिलं ना, ते कॅरेक्टर स्पेसिंग. मग याच्यामध्ये मी कॅरेक्टर स्पेसिंग वाढवू शकतो मॅच करण्यासाठी असं. ओके. जरा कमी करतो, अलाइनमेंट होईल ना प्रॉपर. हा, म्हणजे दिसायला चांगलं वाटतंय ते. हा, हे असं करू शकतो, हे असं. म्हणजे
म्हणजे हे लाईन स्पेसिंग मी जास्त केलं, कॅरेक्टर स्पेसिंग जास्त केलं, हे लाईन स्पेसिंग वर होतं. मग कॅरेक्टर स्पेसिंग तर सगळ्या कॅरेक्टर मध्ये वाढणार ना, ते फक्त एकाच नाही, सगळेच वाढणार. पण मला समजा असं वाटतंय की याच्यामध्ये मला असं वाटतं की जी आणि आर मध्ये अजून जरा असं मला अंतर पाहिजे. हे जवळ आले, मला फक्त 2च लेटर मधलं हे करायचं, तर त्याला म्हणतात कर्निंग. तर हे 2 सिलेक्ट करायचे आणि इथं आहे बघा, हे कर्निंग आहे बघा. हे कर्निंग जर वाढवला, आता याच्यामध्ये ऑल्ट प्रेस करून मी राईट एरो की प्रेस करतोय बघा, राईट एरो की, तर ते वाढाले बघा. आणि कमी केलं तर कमी आले, लेफ्ट जर केलं तर कमी आले बघा ते. एरो की ना? हा, एरो की. आता जी आणि आर आणि ए मधलं पण झालं बघा. आणि ऑल्ट आणि राईट केलं तर वाढतंय बघा ते. म्हणजे स्पेसिफिक जर पाहिजे असेल तर ऑल्ट की प्रेस करून लेफ्ट किंवा राईट एरो कीचा यूज करायचा, त्याला कर्निंग म्हणतात. कर्निंग शब्द जर कुठं ऐकला तर स्पेसिफिक 2 किंवा 2 पेक्षा जास्त लेटर सिलेक्ट करून त्यांचं डिस्टन्स कमी जास्त करणे याला कर्निंग म्हणतात. कॅरेक्टर स्पेसिंग किंवा लेटर स्पेसिंग एक कॉमन प्रॉपर्टी आहे, जे वर्ड मध्ये वगैरे पण आहे तसं. हे लक्षात आलं? हे पण लोगो मध्ये यूज केलं जातं भरपूर, म्हणजे तेच 2 अक्षर जर असं वेगळं वाढतात तेव्हा त्याच्यामध्ये कर्निंगचा यूज करतात. आता इथं बघा, हे के आणि एस जरा जवळ वाढते बघा हे. मग याच्यामध्ये मी क्लिक करतो नुसतं, मध्ये सिलेक्ट करत नाही, आणि इथं हे वाढवतो बघा, हे वाढायला का आता असं. आणि जर कमी केलं इथून तर एकदम जवळ जाते बघा, ओव्हरलॅप पण करते बघा ते. हे असं. आणि 0 केला तर नॉर्मल येणार आपलं. हे नुसतं क्लिक केलं तर एक लेटर मूव्ह होणार याच्या पुढचं, आणि जर असं सिलेक्ट केला आणि ऑल्ट की प्रेस करून राईट किंवा लेफ्ट हे करायचं, तर असं होणार ते, त्याच्या पुढचं मूव्ह होणार. म्हणजे आपल्याला सोपं वाटतं ते करायचं आपण. फरक लक्षात आला कर्निंग आणि लेटर स्पेसिंग मधला? ठीक आहे. तर हा पहिला प्रकार झाला आपला, लाईन स्पेसिंग पण आपण बघितलं. फर्स्ट काय, डायरेक्ट सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं आणि टाईप करायचं जे आपल्याला पाहिजे ते. हे काय झालं? हे झालं नॉर्मल टेक्स्ट किंवा ओपन टेक्स्ट म्हणू शकतो ना. ओपन टेक्स्ट काय म्हणायचं, कारण याला काही लिमिट नाही आहे. जर मी टाईप करत गेलो तर ती डॉक्युमेंटच्या बाहेर पण जाणार, आणि डॉक्युमेंटच्या बाहेर आपल्याला काही दिसत नाही फोटोशॉपमध्ये. हा जो व्ह्यूइंग एरिया आहे त्याच्यामध्येच फक्त आपल्याला दिसणार, किंवा प्रिंटेबल एरिया. मग हा झाला नॉर्मल टेक्स्ट किंवा ओपन टेक्स्ट झाला. मग सेकंड जो टाईप आहे हे मी डिलीट करतो, हे वरती घेतो इथं. आता सेकंड जो आहे तो पॅरेग्राफ टेक्स्ट. पॅरेग्राफ टेक्स्ट कधी यूज करतात? शक्यतो जेव्हा टेक्स्ट जास्त आहे, म्हणजे पॅम्पलेट आहे, बुकलेट आहे, समजा असं मॅगझिन डिझाईन करतोय आपण किंवा बुक डिझाईन करतोय एखादं, जास्त टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये, तेव्हा शक्यतो पॅरेग्राफचा यूज करतात. पण असं काही नाही की जास्त टेक्स्ट असल्यावरच यूज करायला पाहिजे असं काही नाही. मी एक लाईन असेल तरी पण यूज करू शकतो, पण गरज नाही काय. म्हणून शक्यतो जास्त टेक्स्ट असेल तर यूज करतात. मग करायचं कसं तयार पॅरेग्राफ? परत तेच टूल घ्यायचं, हॉरिझॉन्टल. आता क्लिक करण्याऐवजी क्लिक ड्रॅग करायचं, लेफ्ट क्लिक ड्रॅग करून एक चौकोन ड्रॉ करायचं, जसं आपण रेक्टँगल मार्की टूल करतोय तसं सेम, आणि सोडायचं. म्हणजे हे पॅरेग्राफ तयार झाला बघा. म्हणजे आता जे मी टाईप करणार, मी साईज वाढवतो, जे मी टाईप करणार ते इथंच होणार बघा. टाईप आहे काय, याच्या बाहेर जाणार नाही आता. म्हणून याला म्हणतात पॅरेग्राफ. पॅरेग्राफ टेक्स्ट. दुसरा प्रकार लक्षात आला? पॅरेग्राफ टेक्स्ट आणि नॉर्मल टेक्स्ट. शक्यतो पॅरेग्राफ टेक्स्ट जास्त असेल तर यूज करायचं, आणि सेपरेट लाईन्स असतील तर नॉर्मल टेक्स्ट यूज करायचा. पण काही कंपल्शन नाही. आपल्याला जर वाटलं नाही एक लाईन असेल तरी पॅरेग्राफ यूज करावं असं वाटलं तर यूज करू शकताय, पण फक्त प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. म्हणजे पॅरेग्राफ जर तुम्ही लहान मोठं केला असं डायरेक्ट मूव्ह टूलनं, तर टेक्स्टचं साईज पण कमी जास्त होतं ह्याच्यानं. पण
जर तुम्ही टेक्स्ट टूल घेतला याच्यामध्ये तर टेक्स्टचं साईज कमी जास्त होत नाही बघा, फक्त पॅरेग्राफची साईज वाढते जर टेक्स्ट टूल घेतला तर. हा फरक आहे. म्हणजे तुम्ही विड्थ वाढवू शकताय, कमी करू शकताय, हाईट वाढवू शकताय, कमी करू शकताय. हे असं पॅरेग्राफ झालं. आता याच्यामध्ये मी थोडंसं काय करतो, थोडंसं व्यवस्थित जरा असं काहीतरी टाईप करतो, हे ऑटोमॅटिक करतो. आता समजा काहीतरी टेक्स्ट लिहितो, दिस इज अ टेस्ट टेक्स्ट विच आय एम, काही पण लिहितो रॅन्डम. आता समजा हे कॉपी करून यालाच मी पेस्ट केलं. झूम लिंक झाली काय? मी रिडू करतोय फक्त. आता याच्यामध्ये हे असं असून आता काय, थोडस कॉपी करतो मी, ऑटोमॅटिक करतो याला. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. अलाइनमेंट तुम्हाला आता माहिती आहे, वर्ड मध्ये असते अलाइनमेंट. मग सेम अलाइनमेंट आपण इथं पण करू शकतो. आता मूव्ह टूल मी घेतला, परत पॅरेग्राफ मध्ये जर गेला, पॅरेग्राफ पण इथं असते, विंडो मध्ये गेला की पॅरेग्राफ, सगळे पॅनल इथं असतात विंडो मध्ये. तर लेफ्ट, सेंटर, राईट हे सगळे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जस्टिफाय म्हणून एक असतंय, ते पण आहे याच्यामध्ये. सेंटर जस्टिफाय, राईट जस्टिफाय हे पण आहे. म्हणजे शेवटची लाईन सेंटरला पाहिजे, राईटला पाहिजे का ते इथं ठरवू शकतो आपण. इंडेंट आहे, इंडेंटचा शक्यतो यूज नाही करत कोण. इंडेंट म्हणजे काय, पॅरेग्राफ पासून किती अंतरावर लाईन चालू व्हायला पाहिजे, पण ऍक्च्युली ही काय लाईन आपल्याला प्रिंट मध्ये दिसतच नाही ना, त्याच्यामुळे हीच लाईन आपण चेंज करू शकतोय. त्यामुळे याचा काय वापर होत नाही आपल्याला फोटोशॉप मध्ये तर. कारण हेच आपण चेंज करू शकतो ना, असं हे डायरेक्ट असंच. वर्ड मध्ये वगैरे फरक पडतो, पण याच्यामध्ये काय याचा वापर नाहीये. इंडेंट म्हणजे आपण जे मार्जिन सोडतो ते. हे लक्षात आलं सगळं आतापर्यंत जे सांगितलं ते? हो. मला एक विचारायचंय, ते आपण हे डेट वगैरे लिहितो बघा, फर्स्ट, सेकंड, फर्स्टला असलं तर एफ म्हणजे काय ते एक लिहितो आणि वरती ST, ते सेकंड असलं तर 2, ते कसं करायचं? त्याला सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट म्हणतात. आता समजा मला फर्स्ट लिहायचं आता, बरोबर, फर्स्ट रँक आला कोणाचा तर, किंवा आपल्याला काहीतरी तयार करायचं, ह्याची साईज वाढवतो मी. किंवा समजा असं 10th अॅनिव्हर्सरी असं आहे, एक एक्झाम्पल मी परवा केलं होतं तेच दाखवतो तुम्हाला. 10th अॅनिव्हर्सरी आहे, बरोबर. आता हे पण कॅपिटलच लिहितो, पण हे मला TH कुठं पाहिजे, वर पाहिजे, बरोबर. मग दोन प्रकारे करू शकतो, एक TH सिलेक्ट करायचं आणि ह्या कॅरेक्टर पॅनल मध्ये इथं आहे बघा, हे दिसते का, हे सुपरस्क्रिप्ट म्हणून इथं आलं बघा हे. मग मला वाटतं थोडंसं छोटं पाहिजे तर लाईन साईज कमी करायचं, एवढंच पाहिजे. पण मला अजून वर पाहिजे, समजा इथं पाहिजे मला, तर इथं हे ऑप्शन आहे बघा, हे आहे ना, हे जे आपलं हाईट आणि विड्थ बघितलं, वर्टिकल स्केलच्या खाली इथं ऑप्शन असते बेसलाईन शिफ्ट म्हणून, बेसलाईन शिफ्ट. हे जर तुम्ही वाढवला तर वर जाते बघा ते. आलं काय? ते वाढवायचं कसं? हे डायरेक्ट इथून वाढवा चालतंय बघा, इथून. अच्छा, इथं किंवा टाईप केला तरी चालतंय. इथं क्लिक करून ड्रॅग केला का नाही, किंवा ह्याच्यामध्ये क्लिक करायचं आत आणि स्क्रोल करायचं वर, तर वाढतंय. आणि आपल्याकडं उलट स्क्रोल केला आपल्याकडं तर कमी होतंय. हे सगळे तसंच आहेत ना, स्क्रोल केला की कमी जास्त होते माऊस. आहे काय हे असं.
लक्षात येते? कलर चेंज करायचा असला तर कलर चेंज करा. याला म्हणतात सुपरस्क्रिप्ट. ओके. पण हे मी दुसऱ्या प्रकारे पण करू शकते. म्हणजे समजा हे नकोच आहे मला, हे डिलीट करतो मी. तर डायरेक्ट मी काय करणार, मी डायरेक्ट टाईप करणार सेपरेटच TH. आता फोटोशॉप मध्ये बंधन नसते ना, वर्ड मध्ये करता येत नाही आपल्याला. डायरेक्ट टाईप केला आणि डायरेक्ट आणून ठेवायचं इथं. असं पण करता येतं काय? हा, म्हणजे हेच फायदा आहे फोटोशॉपचा. हे फ्रीडम आहे आपल्याला. मग मला समजा ह्याच्यामध्ये जरा तिरकं पाहिजे हे, तर हे करू शकते ना मी इथून असं काहीतरी. अच्छा. हा. हे असं करू शकते. मग हे असं करा किंवा तसं करा. शक्यतो असं करतात, म्हणजे जास्त जर नसेल टायपिंग जास्त, असं 10th अॅनिव्हर्सरी एकच आहे तेवढंच, मग असं सेपरेट करून करतात, म्हणजे आपल्याला फ्रीडम मिळते थोडं जास्त. लक्षात आलं हे? हो. सिमिलरली खाली पाहिजे असेल तर खाली पण देऊ शकतो आपण, कुठं पण ठेवा. तुम्हाला लोगो जरी बनवायचा असेल, एक्स्ट्रा टाईप करून ना. हा, एक वेगळा, म्हणजे हे आता हे 2 झाले, हे 10 वेगळं झालं आणि TH वेगळ्या लेअरवर झालं तयार. मग तुम्ही कसं पण यूज करा याचा. ओके. किंवा एखादं कॅरेक्टर हे करून त्याच्या मागे टाईप करू शकतोय. एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता आजच एक मी हे तयार केलंय योगाचं. कुठे गेला? हा पोस्टर दिसतोय का? हा. आता याच्यामध्ये योगा मी काय केले बघा, हे एकदम फेंट दिसते का? हे मागं ठेवलंय बघा टेक्स्ट. तसं पण करू शकते आपण, ओपॅसिटी कमी करून. अच्छा. ओके. हे असं म्हणजे योगा असं मागं म्हणजे ट्रान्सपरंट न कळत असं आले, असं हे करायचं फील आणण्यासाठी फक्त. हे पण आपण करू शकतोय. त्याच्यासाठी पण आपल्याला टेक्स्ट आणि टेक्स्ट लेअर वगैरे माहित पाहिजे, म्हणजे वेगळ्या लेअरवर टाईप होतंय. आता हे बघा, हे आहे की नाही, हे 10 आहे, याची ओपॅसिटी कमी केलो, इथं वर ओपॅसिटी आहे 100. ओके. हे जर मी कमी केलो, हे पण फेंट होते बघा. झालं काय? ते योगासारखंच असं. मला मोठं करा, लहान करा, तुम्हाला जसं पाहिजे तसं, हे असं होणार. ओपॅसिटी वाढवला की परत असं डार्क होणार. लक्षात येते? हो. टेक्स्टचा वापर करून आपण भरपूर अट्रॅक्टिव्ह करू शकतो इमेजेस. आता ही इमेज जर बघितला तुम्ही तर काहीच नाही याच्यामध्ये, फोटो फक्त आहे बघा हे. बाकी टेक्स्ट आणि शेपच आहेत फक्त, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. टेक्स्ट मध्ये काय शंका? नाही. सिंपल आहे टेक्स्ट. पहिलं नॉर्मल टेक्स्ट आणि दुसरं पॅरेग्राफ टेक्स्ट, दोन्ही पण लक्षात आलं? हो. आणि ह्या कॅरेक्टरच्या प्रॉपर्टीज आहेत सगळ्या कॅरेक्टर पॅनलमध्ये. कॅरेक्टर पॅनल विंडोमध्ये असतो इथं कॅरेक्टर. पॅरेग्राफ पॅनल पण इथं असतो विंडोमध्ये पॅरेग्राफ. शक्यतो जास्त आपल्याला कॅरेक्टर पॅनलचा यूज होतो. फॉन्ट वगैरे चेंज करायचं काय तुम्हाला माहिती आहे, वर्ड मध्ये करतो तसंच. ओके. मराठी वगैरे जरी टाईप करायचं असेल ते पण मी सांगतो तुम्हाला थोडं नंतर. म्हणजे गुगल फॉन्ट्स असतात मराठी, ते आपण टाईप करू शकतो, फ्री मध्ये मिळतात आपल्याला. टाईप पण आपण फ्री मध्ये करू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय शंका नाही ना? नाही. मग पुढचं सांगू काय? मग काय तुम्हाला जास्त होईल? पुढचं काय आहे? शेप तयार करायचं. एक फक्त दाखवा. ठीक आहे, म्हणजे दाखवतो, परत एकदा सांगतो मग उद्या तुम्हाला. आता फक्त इंट्रोडक्शन देतो. आता समजा हे शेप आहे ना असं, हे तर हे या इमेज मध्ये. आता हे शेप आहे बघा, हे एक शेप आहे. हा कोणता शेप आहे खालचा? स्क्वेअर, एक रेक्टँगल आहे आणि एक सर्कल आहे. सर्कल, म्हणजे एक सर्कलच 3-4 वेळा वापरलाय, बरोबर. आणि त्याच्या आत टेक्स्ट लिहिलंय. मग कसं करायचं ते? तर बघा, पहिल्यांदा आपण रेक्टँगल बघूया कसं करायचं ते. हे मी डिलीट करतो, हे असू दे. तर इथं बघा, हे टीच्या खालीच इथं आहे बघा, लॉंग प्रेस केलं की इथं शेप आहेत बघा वेगवेगळे. तर इथं मी रेक्टँगल घेतो फर्स्ट. मग कलर चूज आधी पण करू शकतो, नंतर पण चेंज करू शकतो. मग 2 असतात, एक फिल कलर आणि एक आउटलाईनचा कलर जर पाहिजे असेल तर. फिल कलर मी समजा मला हाच पाहिजे, मी तेच घेतो, पर्पल आहे तेच. आला का इथं फिल? आणि स्ट्रोक जर पाहिजे असेल तर घ्यायचं, म्हणजे वाढवला तर येते बघा, हे आहे काय. नको असेल तर नो कलर म्हणायचं. म्हणजे इथं जर मी ड्रॉ केलं
आला काय? आणि मला वाटलं नाही कलर चेंज करायचा, तर इथून मी प्रॉपर्टीज बार ऑटोमॅटिक चालू होतो या अच्छा. शेप तयार केल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होतो हा. हम्म. मग इथून तुम्ही कलर तुम्हाला जो पाहिजे तो घ्या. इथं जायचं बघा, कलर कोणता तुम्हाला पाहिजे तो घ्यायचा. म्हणजे बॉर्डर वेगळ्या कलरची आणि आतला हा, फील वेगळ्या कलर बॉर्डर जर फील. तुम्हाला पाहिजे असेल तर मी बंद केली. आता ही बॉर्डर जर मी घेतली, समजा मला आता येलो ब्लॅक कलरची कलर बॉर्डर पाहिजे, ठीक. तर आले बघा, आली का बॉर्डर? हा, पण ते आता मी बॉर्डर पण कमी जास्त करू शकतो करू का? शकताय, करू शकता बघा. ही मी बाहेर गेली आता, हा, हे दिसते का बॉर्डर पण आणि हे पण आहे हा. बघा. पण मला नको आहे, इथून पण करू शकताय, किंवा जेव्हा तुम्ही शेप टूल ऑन करणार तेव्हा चालू होते वरचं हे. इथून करा किंवा इथून करा, दोन्ही एकच. तर मला आता असं करायचं, हे ऍड सारखं करायचं समजा. तर हे बघा, हे मी खाली हे करतो, आणि एक्झॅक्ट जर मला हाच कलर पाहिजे असेल, हा एक्झॅक्ट हाच कलर पाहिजे समजा मला, तर मी काय करू शकतो, दोन गोष्टी मी करू शकतो. एक तर हा आपला फोरग्राऊंड कलर आहे वरती, हा दिसतोय का? हा. याच्यावरती क्लिक करायचं, आणि इथं हे बघा आय ड्रॉपर टूल येतो हा, हा. इथं क्लिक करायचं, तो कलर आला बघा बरोबर. ओके. इथं कलरचा कोड येतो बघा, हा दिसतोय का कोड? खाली इथं आहे बघा हॅशटॅग, आणि इथं कलरचा कोड आहे बघा, हा. ऑटोमॅटिक येतो. आता हे तुम्ही वेब डिझायनिंग मध्ये पण वापरू शकता. हे कॉपी करायचं, कंट्रोल-C कॉपी, जसं वर्ड मध्ये आहे तसंच सेम. आणि इथं गेलो, आता ऑलरेडी आहेच तो तिथं, पेस्ट करायची गरज नाही, पण नसतं तर कंट्रोल-V केला तर होतंय. पण इथं जायला पाहिजे ना आपल्याला, कंट्रोल-V करतो, इथं जायला पाहिजे ना प्रॉपर्टी मध्ये याच्या, हा, हा, हा. इथं, आणि कंट्रोल-V आलं काय सेम. ओके. आणि आता कोणता शेप राहिला आपला? सर्कल. सर्कल राहिला, बरोबर. मग सर्कलसाठी इथं खाली आहेच आपल्याकडे इलिप्स टूल, मग सर्कल ड्रॉ करतो. इथं शिफ्ट प्रेस करून जर केला तर परफेक्ट सर्कल तयार होतं, नाहीतर थोडंसं अवघड असते. शिफ्ट प्रेस करून केला तर परफेक्ट सर्कल झालं तयार. पहिल्यांदा मी ड्रॉ करतो, नंतर शिफ्ट, हे झालं. आता याचीच कॉपी जर घ्यायची असेल तर आपण याच्यामध्ये बघितलं होतं बघा, आय कार्ड साईज फोटो, ऑल्ट हा, प्रेस हा. करून. म्हणजे हा. तुम्हाला मी सांगितलं होतं की नंतर आपल्याला युज होणार म्हणून. हे झालं नॉर्मल बघा. कॉपी पेस्ट नाही होत का? काय म्हटलं? नॉर्मल कॉपी पेस्ट होत नाही, कंट्रोल-C कंट्रोल-V? कंट्रोल-C कंट्रोल-V पण होतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण फास्ट करतोय ना जरासं, फास्ट हा. करण्यासाठी. मग तुम्हाला जर वाटलं तर ते करा, काय प्रॉब्लेम नाही, दोन्ही सेमच, आपलं रिझल्ट यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं हे बॉर्डर दिसते बघा, फक्त दिसते का ही बॉर्डर, हम्म. गोल्डन बॉर्डर दिसते बघा. हा, तर हा. एक्झाम्पल म्हणून मी काय करतो, याला कॉपी करतो, याला कॉपी करतो, आणि याचं काय करतो, ह्या प्रॉपर्टीमध्ये जातो परत, इथं ह्याचा फिल कलर मी बंद करतो बघा, फिल कलर बंद, आणि आउटलाईन कलर चालू ठेवतो हा, आणि आउटलाईन जरा कमी ठेवतो. ओके. म्हणजे ह्या तयार झालं बघा, हे पण दिसते काय हा. असं, बॉर्डर तयार झाले. आणि जर आपल्याला मल्टिपल कलर द्यायचे असतील, ते पण आपल्याला ग्रेडियंट आहे नंतर, पण बेसिक तर तयार झालं आपलं. हो. आणि टेक्स्ट आपल्याला जे पाहिजे असेल ते लिहायचं. आता इथं प्युअर लक म्हणून काहीतरी लिहिले बघा त्यांनी, तर इथं मी टाईप करतो काहीतरी असं. साईज लहान करायला पाहिजे, भरपूर मोठी झाली. आणि फॉन्ट पण भरपूर जाड घेतलाय मी, नॉर्मल घेतो फॉन्ट. आपण आता इन्स्पिरेशन म्हणून याच्यासारखं करतोय. हे बघा, हे याच्यावर ठेवलं. आता हा खाली गेला ना, मग हे लेअर वरती आणून ठेवायचं, आणि कलर याचा व्हाईट पाहिजे, कॅरेक्टर मध्ये जाऊन व्हाईट कलर. लेअर वरती कसं आणायचं? बघा, हे लेअर्स पॅनल आहे आपलं. हा. मग हा आता वरती आहे, बरोबर. हे जर मी हा. क्लिक करून ड्रॅग केलं खाली, तर खाली जाणार, अच्छा. आणि क्लिक करून ड्रॅग केलं तर वरती जाणार. अच्छा, म्हणजे लेअर मध्येच अप डाऊन करायचं का बरोबर. त्याच्यामध्ये? जसं आपण आता वह्या ठेवल्यात समजा, आपल्या नोटबुक्स ठेवल्यात हा. टेबलावर, आपण उचलून हा. वर ठेवलं, हा. तसं सेम उचलून वर ठेवायचं फक्त. अच्छा. तयार झालं काय बऱ्यापैकी असं? हा. मग याच्यामध्ये फोटो काढला तर आपलं झालं, ऍडव्हर्टाइजमेंट तयार झाली आपली. तर आणि समजा फक्त आता हे रवीना टंडन एवढीच पाहिजे आपल्याला, तर आपण काय करू शकतो, कट करायला आपल्याला माहित आहेच की ऑलरेडी. हो. मग पण ते आपलं पूर्ण होणार नाही ना, ते येतात.
काय जो झालं? तुम्ही पोस्टर घेतला ना मागं, पीएनजीचा मागं पोस्टर आहे ना? हा, हे कट पीएनजी करून घ्यायचं ना, ज्वेलर्सचा. हे कट करून घ्यायचं. हे रवीना टंडनचं एक्झाम्पल दिलं मी. आपली जी मॉडेल असेल त्याला कट करून घ्यायचं. आपले म्हणजे पर्सनल मॉडेल आहे समजा किंवा आपल्या क्लायंटची मॉडेल आहे, त्याचं काय पडद्यामागे उभारलेले असणार ना, ती काय असं नसणार आहे. मग त्याला कट करून घ्यायचं. आपल्याला कट करायची माहिती आहे आपल्याला टूल सगळे, पॉलिगोनल टूल आहे, सगळे टूल्स आहेत आपल्याकडे. तेवढेच कट करून इथे ठेवायचं आणि बॅकग्राऊंड वेगळा घ्यायचा दुसराच, असं बनवायचं. किंवा आपल्याला जर रॅन्डम मॉडेल पाहिजे असेल ऑनलाईन, तर पीएनजी पण डाउनलोड करून घेऊ शकतो आपण. ओके, डायरेक्ट ना? हा, Vector डायरेक्ट. images. हा, फ्री असतात आणि कॉपीराईट फ्री. समजा आता मला योगा पीएनजी पाहिजे, मला फक्त टाकायचं योगा पीएनजी. तर भरपूर वेबसाईट असतात आता बघा. पीएनजी आयएमजी म्हणून एक आहे बघा वेबसाईट, हा हा फ्री पीएनजी आयएमजी म्हणून वेबसाईट आहे बघा. त्याच्यामध्ये हा, मला हेच विचारायचं होतं, कारण डायरेक्ट गुगलवरून घेतलं ना इमेजेस, हा, काही ते इमेजेसच्या खाली बरोबर कॉपीराईटचा आहे. इश्यू लिहिलेला असतोय. हा बघा, याच्यामध्ये इथे फ्री ना. असतात बघा. पीएनजी आयएमजी हा वेबसाईट आहे बघा, हे फ्री आहे. हा हा. अच्छा. मग इथे डाउनलोड घेतलं, भरपूर आहेत बघा इथे. मग जे तुम्हाला पाहिजे ते डाउनलोड करायचं. समजा ही पाहिजे मला, तुम्हाला दिसायला ना स्क्रीन. हो हो हो. इथं आता कुठेतरी डाउनलोड म्हणून ऑप्शन असते बघा, म्हणजे वेगवेगळ्या याच्यावर वेगवेगळं असते ते. अच्छा. पीएनजी मध्ये झाली बघा सेव्ह. झाली काय पीएनजी असं, म्हणजे बॅकग्राऊंड नाही झाला, डायरेक्टच आपलं हे झालं. ते आहे ते शॅडो बिडो सगळं ऑटोमॅटिक येणार. हा, हे चालेल. आपल्याला जसं पाहिजे तसं, हे जेवढे त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते येणार आपल्याला. जर नको असेल तर मग ती सर्च करावी लागणार आपल्याला. ठीक आता आहे. इथून इडिट करावं लागतं. अच्छा. हा, आणि जर ना आपल्याला पीएनजी नको असेल, आपल्याला जर स्वतःचं मॉडेल असेल तर कट करून वापरायचं. मग दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे. हो लक्षात आलं हे? हो हो. ठीक आहे. मग हे मी परत सांगतो एकदा तुम्हाला, आणि बॅकग्राऊंड हम्म. वगैरे चेंज करायचं ते पण सांगतो. पण आता एवढ्या नॉलेजवर तुम्ही एक बनवू शकता एखादं. हो, बनवेन, पण मी ऑफिसच्या पीसी मध्ये हा, बनवेन तेच की. आणि फोटो घेऊन पाठवेन तुम्हाला. चालते, व्हॉट्सअप करा किंवा फोटो करून पाठवा. आणि स्क्वेअर बनवा आणि हे 5x4 दोन्ही बनवून बघा, ट्राय करा. अच्छा, फक्त एवढं लक्षात ठेवा की मिनिमम ठेवायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला. टेक्स्ट मिनिमम घ्यायचं, शेप मिनिमम, आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे असं करायचं. नाहीतर आपण काय करतो, एकदमच सगळं वापरायला बघतोय, ते वेगळंच काहीतरी होतंय. ठीक आहे, मिनिमलिस्टिक करायला बघा सुरुवातीला. ठीक आहे, पाठवताय मग मला तेवढंच. हो हो, पाठवते. ठीक आहे, ठीक आहे. मग एवढं फोटो घेऊन पाठवते ऑफिस मधून. हा, म्हणजे चालतंय, चालतंय, स्क्रीनचा फोटो घेऊन पाठवते. चालतंय, चालतंय. मग आज थांबूया इथंपर्यंत. हो हो, चालेल. ठीक आहे, करून बघा एवढं. आणि हो. मग तुम्हाला मी रेकॉर्डिंगचं काय लिंक शेअर केलीस ती डायरेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता फोल्डरच हे अपलोड करतो मी आजचं. ओके, चालेल. ठीक आहे, हा. भेटूया उद्या. हो ओके, हो बाय हो. बाय. बाय.